मित्रांनो, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाच भारतीय जनता पक्षाला आतापर्यंतचा सर्वात मोठा झटका बसलेला आहे. गेल्या 2 वर्षापूर्वी महाराष्ट्रातील सरकार हे कशा पद्धतीने फोडाफोडीचं राजकारण करून आलेलं आहे हे सर्व श्रुत असतानाच आता मात्र ज्या पक्षामध्ये इनकमिंग सुरू होतं त्याच पक्षाचं आता आउटगोईंग सुरू झालेलं आहे. बातमी अतिशय महत्त्वाची. 3 वेळा आमदार 3 वेळा खासदार राहिलेला बडा नेता याने भारतीय जनता पक्षाला खडे बोल सुनावत पक्ष सोडलेला आहे. फोडाफोडीचं राजकारण हे जास्त दिवस टिकत नाही आणि दबावामध्ये बडे नेते जास्त दिवस राहत नाहीत अशीच गोष्ट आता म्हणावी लागेल. ज्या पद्धतीने आम्ही भारतीय जनता पक्षाच्या विकासावरती विश्वास ठेवून येत आहोत असे बोलणारे नेते मात्र आता भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देताना दिसत आहेत. यामुळे लोकसभेनंतर विधानसभेतही भाजपचे हाल लोकसभेप्रमाणे होत आहेत की काय अशीच चर्चा सध्या सुरू आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तोंडावर असताना भारतीय जनता पक्षाला हा बसलेला झटका म्हणजे येणाऱ्या निवडणुकीमध्ये यामध्ये आपण काय बोध घेतोय हे भारतीय जनता पक्षाला महत्त्वाचं आहे. भास्करराव खतगावकर हे काँग्रेसमध्ये यांनी प्रवेश केलेला आहे. नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये भास्करराव खतगावकर हे काँग्रेसमध्ये गेलेले आहेत. अशोकराव चव्हाण यांचे मेहुणे ते आहेत. 3 वेळा आमदार 3 वेळा खासदार राहिलेले भास्करराव जाधव खतगावकर यांनी मात्र पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, राज्याचे माजी मंत्री मराठवाड्याचे नेते अमित देशमुख, नांदेडचे माजी मंत्री नितीन सावंत यांच्या सोबत जाऊन हा प्रवेश केलेला आहे. यावेळी माजी आमदार तथा महापौर प्रकाश पोकर्णा, नांदेडचे दक्षिण मोहनरावजी अंबर्डे आणि डॉक्टर मिनल खतगावकर यांनीही यावेळी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केल्याने एकदमच एवढी मोठी फळी आता भाजपमधून बाहेर गेल्यामुळे भाजपला निवडणुकीच्या तोंडावरती हा धक्का मानला जातोय. मधल्या काळात भाजपमध्ये गेलो आणि जनतेला तो राग होता आणि त्यांनी आमचा पराभव केला. याच गोष्टीमधून आता बोध घेत आपण पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये जात असल्याचं खतगावकर यांनी म्हटलेलं आहे. खतगावकर यांच्या जाण्याने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आता रंगत येऊन एक अशोकराव गेले पण अनेक भाजपवासी काँग्रेसमध्ये परत गेले.